मी जे आपल्याशी बोलण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहे, तो विषय अत्यंत गंभीर विषय आहे. विषय निवडणुकीचा आहे. खरं बघायला गेलं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज निवडणूक इथे लढवत नाहीये, लोकसभेची निवडणूक लढवत नाहीये, माझा कोणी उमेदवारही नाहीये. तरी मला जे माझं कर्तव्य मला पार पाडायचंय ते मी पार पाडतोय महाराष्ट्रभर. मी का फिरतोय, का प्रचार करतोय, हे आज इथे 2 स्क्रीन लावलेले आहेत. हे सगळं तुम्हाला कुठचा तरी चित्रपट दाखवण्यासाठी केलेले स्क्रीन नाहीये. हे जे या सगळ्या लोकांना असं वाटतं की सगळे तुमची गंमत करून येतात, आता बस झाला. या सगळ्या लोकांना आजपर्यंत वाटतं की कोण तुम्ही, 5 वर्षात एकदा फक्त मतदानासाठी बोलवायचं, नंतर कोण तुमच्याकडे डोंगून बघतंय. समोर जे मिळेल ते आपलं फक्त तुमच्यासमोर फेकायचं, बोलायचं, निघून जायचं. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात घेत नाहीये की मी माझ्या अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगतो की आयुष्य काय वारंवार मिळत नसतं. तुमच्या आयुष्यात 5-5 वर्ष निघून जात असतात, 5-5 वर्ष. कोणी आज शाळेत असतो तो उद्या कॉलेजमध्ये जातो, जो कॉलेजमध्ये असतो तो उद्या नोकरी शोधत असतो, जो नोकरी शोधत असतो तो आपल्या परिवाराचा विचार करत असतो. आणि या सगळ्या ज्या निवडणुका तुमच्या आयुष्यामध्ये येतात, ह्या सगळ्या निवडणुकांच्या समोर ज्यावेळी माणसं येतात आणि तुमच्याशी खोटं बोलायला लागतात, आणि मग या जाहीर सभांना मग एक तुमच्या घोषणा आणि तुमच्या सगळ्या शिट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळ्या गोष्टी विरून जातात. तुम्ही येता, ऐकता, विरून जाता आणि लोक परत मूर्ख बनवायला टपलेले असतात तुमच्याकडे. का? कारण आम्ही हा राजकारण, निवडणूक हा विषय आम्ही गांभीर्याने घेतच नाही. याच हे इथे तुम्हाला दाखवणार आहे नंतर, या तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. ते तुमच्यासमोर यायचं, 5 वर्षात एकदा यायचं, तुमच्यासमोर वाटेल त्या थप्पा मारायच्या, खोटं बोलायचं, उरळून जाऊन तुम्ही कुठेतरी मतदान करून मोकळं व्हायचं. आणि नंतर काय पदरी काय पडते आमच्या, तर गेल्या आमच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 14,000 आमच्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या. हे आमच्या पदरात पडलं. 14,000 शेतकरी. अगोदरचे वाईट म्हणून सांगून हे आले, हे त्यांच्यापेक्षा भयानक निघाले. आज राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये प्रचार करतोय, त्याच्या सभांचा खर्च कसा मोजायचा, भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे. मला असं वाटतं आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा 5 वर्षात किती थापा मारल्या या मोजल्या तरी खूप झालं.
तर एखादी गोष्ट एखादी बातमी तुमच्यासमोर आणायची, मग ती जर समजा तुम्हाला त्रास देत असेल मग दुसरी बातमी आणायची, मग तिसरी आणायची, मग चौथी आणायची. सो इतक्या रोज काहीतरी गोष्टी आणायच्या की तुम्ही सगळ्या अगोदरच्या गोष्टी सगळ्या विसरून जाता. हे सत्ताधारी अगोदर काय बोलून ठेवले या लोकांनी, काय करून ठेवलंय हे तुमच्या लक्षातच राहत नाही. नंतर कारण रोज काहीतरी तुमच्यासमोर येऊन पडत असतं. त्या मोबाईल फोनवरती, त्या व्हॉट्सअपवरती रोज काहीतरी नवीन येऊन पडतं, मागचं सगळं विसरून जातो आपण. आणि या राजकारणी लोकांना, याला सत्ताधाऱ्यांना हेच हवंय तुमच्याकडनं की अगोदरचं जे झालंय हे विसरून जा. आम्ही काहीतरी नवीन उभं करतो ते लक्षात ठेवा. म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर भाषण करताना जी स्वप्न दाखवली होती त्यांनी 5 वर्षापूर्वी, त्याबद्दल एक अवाक्षर काढायला माणूस तयार नाहीये. एक अवाक्षर बोलतायत काय तर पुलवामामध्ये झालेल्या आमच्या शहीद जवानांच्या नावाने मतं मागतायत. एअर स्ट्राईक केलेल्या आमच्या विमानांच्या पायलटच्या नावाने मतं मागतायत. या यादीचं काय करायचं? आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण. हा देश बाबांनो, हे तुमची सगळी जातीपातीमध्ये सगळी डोकी भडकवून, माथी भडकवून एकमेकांच्या उरावर तुम्हाला यांनी नाचवलं. हा दलित आहे, हा मराठा आहे, हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. कधी ह्याला सांगायचं आरक्षण देतो, कधी त्याला सांगायचं आरक्षण देतो. याच सरकारने सांगितलं होतं ना, आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, सांगितलं होतं ना. जर दरवर्षी 2 कोटी लोकांना जर समजा या लोकांनी रोजगार दिला असता तर 5 वर्षामध्ये साधारणपणे 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता. 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता याचा अर्थ साधारणपणे घरची जर 4 माणसं पकडली तर 40 कोटी लोकांचा प्रश्न सुटला असता. झालं काय? एके दिवशी आमच्या पंतप्रधानांना एक झटका आला आणि एका रात्री त्यांनी नोटा बंद करून टाकल्या. या नोटाबंदीचा परिणाम काय झाला या आता आकडे बाहेर येत आहेत. तर आमच्या देशातल्या अधिकृत आकडा, आमच्या देशातल्या साधारणपणे 4.5 ते 5 कोटी लोकांचे नोकऱ्या गेल्या. देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जे 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार होते त्यांच्या एका निर्णयाने या देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हा अधिकृत आकडा, अनधिकृत माहित नाही. काय सापडलं आता? आणि मग हे सगळे प्रश्न तुम्ही विचारू नयेत. याच्यासाठी मग काय करायचं? दंगली घडवायच्या, जातीपातीमध्ये सगळी भांडणं लावायची. याच्या नावाने आरक्षण मागितलं की त्याचं डोकं तापतंय, त्याच्या नावाने आरक्षण मागितलं की ह्याचं डोकं तापतंय. भांडा, तुम्ही एकमेकांमध्ये भांडा, हे यांची 5 वर्ष काढून देत आहे. या विषय मागे पण बोललो, मी पुन्हा सांगतो की जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये, नुसत्या सरकारी नाही, कोणत्याही उद्योगामध्ये समजा महाराष्ट्रातली माझी मराठी मुलं आणि माझ्या मराठी मुली यांना जर काम मिळालं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये. आज बाहेरची लोक येत आहेत आणि तुमच्या राज्यामध्ये कामं घेत आहेत आणि आमच्या महाराष्ट्रामधला तरुण हातावर हात ठेवून बसलाय ग्रामीण भागात.
मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी अनेक कंपन्या येत आहेत, माणसं भरली जात आहेत. तुम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती, महाराष्ट्राला माहितीच नाही. आमच्या मुलांना कल्पनाच नाही. आम्ही कशात गुंतलोय? आम्ही जातीपातीमध्ये भांडण्यात गुंतलोय. हा त्या जातीचा, हा या जातीचा. आरक्षण त्याला का, मला का नाही? आहेत का नोकऱ्या? सरकारी नोकऱ्या आहेत. हे जे आपण बाबांना आरक्षण आरक्षण जे बोलतोय ना, हे आरक्षण फक्त मिळू शकतं कुठे? जिथे सरकारी कारखाने असेल तिथे, जिथे सरकार असेल तिथे. खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही आहे. आणि आज देशभर जर सध्या तुम्ही बघितलं तर सरकारी नोकऱ्या राहिल्या किती? 4% 5%. बाकीच्या नोकऱ्या कोणत्या आहेत? सगळ्या खासगी क्षेत्रातल्या आहेत. म्हणजे फक्त तुमची जातीवरनं मतं मागण्यासाठी म्हणून, मतं मिळवण्यासाठी म्हणून तुम्हाला फक्त आमिष दाखवतात आरक्षणाची. कालच आमच्या बाबासाहेबांचं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. हे सरकार किती वर्ष बोलतंय? 5 वर्ष होत आली. बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही स्मारक करणार आहोत. कुठे आहे स्मारक? स्मारकाची कल्पना मी दिली. माझ्याकडे आजही स्मारकाची कल्पना आहे. जो भूखंड स्मारकासाठी म्हणून आरक्षित केलेला आहे त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय उभं करा. जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा. आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावरती ते स्मारक आहे, तिथे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा. अख्खं जग ज्ञान घेण्यासाठी म्हणून त्या जागी आलं पाहिजे. हे म्हणतात स्मारक. पुतळे उभे करणं म्हणजे स्मारक नाही. आमच्या शिवछत्रपतींचं स्मारक समुद्रात उभे करणार आहेत. पंतप्रधान गेले होते बोटीतनं समुद्रात माती टाकायला. काही येडा भरवायला काय आहे का नाही लिमिट? आमच्या शिवछत्रपतींचं खरं स्मारक आणि महाराजांचे आमचे गडकिल्ले जे आहेत हे त्यांचं खरं स्मारक आहे. ही जर उत्तम बनली तर आमच्या पुढच्या भावी पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता, आमचा राजा काय होता, त्यांनी काय उभं केलं. पण याला ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. तुम्हाला फक्त जातीपातीमध्ये फक्त गुंतवून ठेवायचंय. तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये फक्त गुंतवून ठेवायचंय. ना तुमच्या नोकऱ्यांचा विषय संपवायचा आहे ना अजून कुठच्या गोष्टी करायच्या. हे बघा माझ्याकडे इथेच काय झालं, स्वच्छ भारत. माझ्याकडे प्रचाराचा खर्च मागते भाजप. या नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये ज्या सगळ्या फेल योजना आहेत, ज्या योजनांचं काही झालं नाही, त्याच्या फक्त जाहिरातींवरती केलेला खर्च हा 4,880 कोटी आहे. नुसत्या जाहिरातींवरती केलेला खर्च हा 4,880 कोटी रुपये. फक्त जाहिराती. माझ्याकडे खर्च मागताय. या खर्चाचं काय झालं ते पहिले सांगा. स्वच्छ भारत, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, कोणाला कामं मिळालं? मध्यंतरी नगरचा मुलगा माझ्याकडे आला होता. याच मेक इन इंडियामध्ये तो बोलला मला त्या मेक इन इंडियाचे मला मिळवण्यासाठी म्हणून मला इतके पैसे चालायला लागले, इतके पैसे घालायला लागले. त्याची अवस्था अशी होती की शेवटी आमच्या बाळ नांदगावकरला फोन केला. माझं काहीतरी 9 तारखेला का 19 तारखेला माझं भाषण झालं ते त्यांनी ऐकलं. तरुण पोरगा आहे.
आपल्या अहमदनगरचा, आणि त्यांनी बाळानंदकरांना सांगितलं मी आत्महत्या करणार होतो, राज ठाकरेंचं भाषण ऐकलं म्हणून तुम्हाला फोन केलाय, मला त्यांना भेटायचं. काय झालं का मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं का स्टार्टअप इंडियाचं? मग त्यांच्या ठेवून काढलं स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी मध्ये शहर कुठची होती? त्यातलं एक शहर होतं सोलापूर. काय झालं त्या सोलापूर शहराचं? नाशिक महानगरपालिका ज्यावेळेला आपण बघत होतो त्यावेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आणि उद्योगपतींच्या पैशांमधनं जे नाशिकमध्ये मी उभं केलं, आज भाजपवाले स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्या गोष्टी दाखवतात. काय त्याच्याकडे दाखवण्यासाठी काही नाही का? केलेल्या गोष्टी कोणत्याच नाही आहेत. मी तुम्हाला फक्त त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेला मी कागद तू तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय, पंतप्रधान येऊन तुम्हाला स्वप्न दाखवतो माणूस. प्रत्येकाला असं वाटतं की मी एका चांगल्या शहरात राहावं, माझं कुटुंब एका चांगल्या शहरात राहावं. घरातलं बाहेर पडल्यावरती असं वाटावं की बाबा नाही, माझं उत्तम शहर आहे. ज्यांनी मला स्वप्न दाखवली त्यांनी माझ्यासाठी खरंच काहीतरी करून ठेवलं. दर 5 वर्षांनी कोणतरी नवीन येणार आणि कोणतरी वेगळं स्वप्न दाखवणार, परत त्या स्वप्नांचा विचका करून जाणार. खरं तर या नरेंद्र मोदींकडनं काय अपेक्षा ठेवल्या होत्या देशाने? ती मागे म्हटलं ना, 30 वर्षानंतर राजीव गांधींना 1984 साली जेव्हा बहुमत मिळालं, 1984 नंतर 2014ला दुसऱ्या एका माणसाला बहुमत मिळालं. 30 वर्षानंतर या देशात कोणाला तरी बहुमत मिळालं. बहुमत, भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळलं. या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं. या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वप्नांवरती भरभरून मतदान केलं. आणि कालांतराने या देशाच्या लक्षात आलं तुम्ही खोटं बोलला त्या देशाशी. नरेंद्र मोदी या देशाशी थापा मारल्या, खोटं बोलले. आणि जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आज सकाळ शब्द हा माणूस काढायला तयार नाहीये. आमच्या शहीद झालेल्या जवानांबद्दल आज हा माणूस त्यांना पुढे करतोय, त्यांच्या नावाने मतं मागतोय. काय बोलायचं पाहिजे मला काही समजतच नाही लोकांचं. मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, गुढीपाडव्याची सभा बघितली असेल कदाचित तुम्ही. त्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये याच नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला डिजिटल विलेज हरिसाल, मी आता जे बाबांनी तुम्हाला दाखवणार आहे ना, हे तुम्ही हा हा हुहू करून बघू नका. हे गांभीर्यानेच पाहणं गरजेचं आहे. म्हणजे ही माणसं तुम्हाला काय प्रकारचं मूर्ख बनवत आहेत हे तुम्हाला कळेल. मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला पहिलं ते दाखवणार. ते पहिल्यांदा तुम्ही बघा. पहिले गुढीपाडव्याच्या सभेत होता. डिजिटल विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत. पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली 4 महिने झाले बंद आहे असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे. आपण आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही त्याची
अवस्था बघताय त्याची भिंतही पडलेली आहे. एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची, हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतंय इकडे. या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्या बरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया. हिची दुरुस्ती काही झालेली नाही आहे. त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे. तुम्हाला फुकट सगळं मिळतं, वायफाय वगैरे? नाही, वायफाय म्हणजे जास्त रेंजच नाही. आपण डिजिटल विलेज मध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगतात आपल्याला रेंजच नाही आहे अजिबात. इथे जल्दीफाय कंपनी आहे, त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे. जागोजागी टॉवर लावलेले आहेत. तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळायला पाहिजे, फुकट बघायला मिळायला पाहिजे. तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. तर तुम्हाला तसं बघायला मिळतं का? नाही, कुठं बघायला भेटून काय आहे? काहीच नाही आमच्याजवळ फ्री. माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे, पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही. काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे, काय तो वापरतात, काय त्यासाठी आहे. फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे. मॅडम आपल्याकडे सरपंच नाही का? नाही आहे काका, आपल्याकडे सरपंच आहे का? तुमच्या बँकेत खातं आहे का? खातं आहे. तुमच्याकडे ATM कार्ड आहे का? तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं? अकाउंटमध्ये पण बँकेत जाऊन काढता का तिथे मशीनमध्ये पैसे काढता? बँकेत. हां, मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही दिलं का? नाही. डिजिटल इंडिया आपण म्हणतो, पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं ATM कार्डच नाही आहे. खेती करते हैं यार, और खेती काम ही करता हूँ. डिजिटल हुआ पता है आप मोबाइल यूज करते होंगे? मोबाइल नहीं है अपने पास. घर में किसी के पास? घर में नहीं. आज गावातील प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र डिजिटल झाली. एवढंच काय, लोक ऑनलाईन व्यवहार करतायत. आणि हॅरिसन मध्ये होऊ शकतंय तर देशात कुठेही प्रगती होऊ शकते. हा चेहरा बघून एक सरकारने सिद्ध केलं. हरिसनची जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे युट्यूबवर, आपल्या सगळीकडे शासनाने जी प्रचारित केलेली ऍड आहे, त्या ऍडचे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही ऍड केली, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झालात? सर त्याच्या बदल्यात मला काहीच बोलायचं नाही. पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे, मी कुठला कसा लाभार्थी आहे नाही आहे त्यांनाच माहिती आहे. तुमच्याकडे सर मशीन आहे? माझ्याकडे नाही. पेटीएम? काहीच नाही. मी लाभार्थी होय, हे माझं सरकार. आता याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबद्दल काय बोलले ते ऐका. त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी एक क्लिप काल दाखवली होती हरिसाची. हरिसान डिजिटल झाला असं तुम्ही म्हणत होतात, मात्र त्यांनी पूर्ण पोलखोल केली त्याची. आजही थोडं जाऊन माझं मला राज ठाकरे गेलेच. त्यांचे काही लोक गेले होते. राज ठाकरे, मला कल्पना आहे राज ठाकरे त्या भागात गेले होते म्हणजे, पण स्वतः हरिसानला गेले नाही. त्यांचे काही लोक गेले होते. त्यामुळे काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बघितल्या. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही आज माझा टीव्ही आणला असा, तुम्ही आज हरिसानला जाऊ. कधी कधी एखाद्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर एखादी गोष्ट बंद असणं शक्य आहे, पण हरिसानमध्ये काय परिवर्तन झालं आज तिथे झालं. आता ते चॅनलवाले हरिसालमध्ये जाऊन आले ते बघा.
गावातलं हेच ते हरिसाल. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पोलखोल केल्यानंतर TV9च्या टीमनं या गावात दाखल होत सत्य परिस्थितीची पडताळणी केली. हरिसाल सोबत मेळघाटातल्या 73 गावांना डिजिटलच्या माध्यमातून जोडण्याचा भाजपचा दावा पाहुयात किती खरा ठरला आणि किती खोटा. प्रत्यक्षात आमची टीम गावात दाखल झाल्यानंतर गावातले ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले दिसले. नहीं सर, स्लॉट मशीन तो अभी तक कुछ नहीं मिली उनकी तरफ से देने वाली थी, शायद उन्होंने बोले भी थे ऐसा, मगर अभी तक कुछ मिला नहीं है ऐसा. हम तो कैश पेमेंट करते हैं, कोई आते हैं बाहर से, वैसे कोई बहुत जन टूरिस्ट लोग आते हैं यहाँ पे घूमने के लिए, वो आते हैं ऑनलाइन पेमेंट करके सामान लेने आते हैं, तो ऑनलाइन पेमेंट के लिए बोलते हो स्लॉट मशीन के जरिए कर सकते हैं क्या, तो हमारे पास तो मिशन नहीं है सर, हम कहाँ से करेंगे. गावात महाराष्ट्र बँकेचं केवळ एकच ATM असून ते सुद्धा गेल्या 1 महिन्यांपासून बंद आहे. बँकेच्या सेवा डिजिटल देण्याचा भाजपचा दावा इथे पुरता पोल ठरला. आता पाहूयात मोबाईल टॉवरची काय अवस्था आहे. हा सर्वात पहिले तर मी हे सांगतो तुम्हाला का भारतात हा पहिला जो डिजिटल विलेज आहे हरिसाल, इथं पेपरबाजी हे ते केलं गेलं आहे आणि त्याच्यात माहीत पडलं होतं का 4G टावर लावणार आहे, पण कुठेही 4G टावरचं इंटरनेट आम्हाला इथं भेटलं नाही आणि भेटतही नाही. डिजिटल गावामध्ये साध्या मूलभूत सुविधा नाहीत. ऐका ग्रामस्थांच्याच तोंडून. यहाँ पे सर कुछ भी नहीं था, बोलते टावर का दिख रहा है टावर ही ना, रोड में ना कुछ है, बाकी पानी की व्यवस्था नहीं ना, कुछ खेती में कुछ प्रत्यक्षात आपणही बघितलं की या ठिकाणचं ATM मशीन बंद आहे, मोबाईलचं टावरही नाहीये, शिवाय पाणी या स्थानिक नागरिकांना मिळत नाही, रस्त्याची सुविधा देखील या ठिकाणी नाही आहे. आता आणखीन एक धक्कादायक माहिती TV9च्या रिअलिटी चेक मधून समोर आली. भाजपच्या जाहिरातीत गोपालकृष्ण ऑनलाईन सेंटरचा संचालक मनोहर खडके याची सत्य परिस्थिती राज ठाकरे यांनी व्हिडिओतून समोर आणली. मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही ऍड केलीत, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झाला? सर त्याच्या बदलात मला काहीच बोलायचं नाही, पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे कुठला वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे, ते त्यांनाच माहिती आहे. मात्र TV9च्या रिअलिटी चेक मध्ये आणखीन एक धक्कादायक परिस्थिती समोर आली. ती म्हणजे मनोहर जाहिरातीत लाभार्थी दाखवण्यात आला होता, मात्र हाच मनोहर आता मूळ रोजगाराच्या शोधात आपलं दुकान बंद करून शहरात गेल्याचं नागरिकांनी सांगितलं. तर कामाच्या शोधासाठी पुण्याला गेला असं माहीत पडलं आम्हाला आणि दुकान कमीत कमी 4-5 महिन्यापासून बंद पडलेली आहे. जो मुलगा होता इथं ऑनलाईनचं काम करणारा, त्याचं ते ऑनलाईन चालून नाही राहिलं होतं. हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा गाजावाजा भाजपनं संपूर्ण देशामध्ये केला. त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल करत हरिसालची परिस्थिती उघड केली. या दोघांचेही दावे पडताळत TV9नं रिअलिटी चेक केला आणि या रिअलिटी चेक मध्ये भाजप पोल ठरले. भाजपचे जाहिरातीतले दावे खोटेच असल्याचं सिद्ध झालं. राजकारणात हे दावे केले जात असले तरी राज यांनी व्हिडिओतून दाखवलेली परिस्थिती आणि TV9नं केलेला रिअलिटी चेक दोन्ही भाजपला तोंडावर पाडणारेच ठरले. किरण राठोडे, TV9 मराठी, अमरावती. बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय. पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन जाहिरात करता, तिथली स्थानिक लोक तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना समोर आणता, तो जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलंय. त्याच्या तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून इथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला. तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला, त्याच्यात हा माझ्या संपर्कामध्ये आला.
भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत, नेते तिथले आहेत, ते ह्याला शोधतायत, त्याला फोन करतायत की झालं चुकलं आमच्याकडनं, विसरून जा, परत या आमच्याकडे, आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो. मुलं एवढी सगळ्या गोष्टी बघत असतात, गरजार असतं, रोज संध्याकाळी जाऊन आपल्या आई वडिलांना उत्तर द्यायचं असतं. प्रत्येक मुलाला वाटत असतं, प्रत्येक मुलीला वाटत असतं की माझा संसार मोठा व्हावा, माझ्या घरच्यांना, ज्यांनी मला पाहिलं, मोठं केलं, उभं केलं, मी स्वतःच्या पायावरती उभं राहून माझ्या आई वडिलांना कुठेतरी उभं करीन, त्यांना आनंद देईन, असा प्रत्येकाचा एक विचार असतो. ती जी जाहिरात केली आहे ना राज्य सरकारने, ती जाहिरात पण ह्याला मुंबईला बोलवलं आणि मुंबईच्या आसपास शूट केली. नाही, जाहिरात पण हरिसालमध्ये केली नाही. का, कशासाठी करताय तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवा माझा दावा खोटा आहे का. या सगळ्या गोष्टींकडे मी जेव्हा तिथे पोहोचलो, तिथे मी जेव्हा गेलो, त्यावेळेला आमच्या संदीप देशपांडे या लोकांना त्यांनी मला तिकडे कोणती माहिती सांगितली. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं जरा जात होते गावात जाऊन बघा जरा. त्यांनी ही सगळी धक्कादायक माहिती आणली. मुख्यमंत्री सांगतायत तिकडे गेलोच नाही. माझं असं म्हणत आहे, तर ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की मी 1,20,000 विहिरी महाराष्ट्रामध्ये बांधल्या, कोणत्या विहिरीवरती पाणी काढायला मुख्यमंत्री गेले होते? काय थापा मारा काय आहे की नाही मला कळत असतं. 1,20,000 विहिरी बांधल्या म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 27-28,000 गावं आज दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. आज मराठवाड्यामध्ये बघितलं तुम्ही, कसा सोलापूर जिल्हा घ्या, कालच माझ्या नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं, मराठवाड्यामध्ये तर जवळपास 1,000-1,200 फूट खाली पाणी मिळत नाहीये. गावाच्या गावात सोडून लोक बाहेर तांडे बाहेर पडतायत गुराढोरांना घेऊन. खोटं बोलता लोकांशी. आणि बघ, ह्या सगळ्या गोष्टी जर लपवायच्या असतील, मग लपवण्यासाठी काय करायचं? सोपा उपाय, साधा उपाय तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांच्या जाती बाहेर काढायच्या आणि मग जातीमध्ये भांडण लावून द्यायची. मग बसा भांडत. नंतर कशाला तुम्ही जातीमध्ये भांडण लागला, धार्मिक भांडण लागला, तुम्ही नंतर विचारताय कशाला कुठच्या नोकऱ्याने, कुठचं पाणी आणि कुठचं शिक्षण. या लोकांना हेच हवंय. जे या लोकांनी केलेलं नाही ते तुम्ही विसरून जावं आणि म्हणून नवीन गोष्टी काढल्या जातात. मी 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं, 4 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं की जशा निवडणुका जवळ येतील तसे हे युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील, जी त्यांनी केली. आज आमच्या पुलवामामध्ये जवळपास 40 आमचे जवान शहीद झाले. आणि हे जवान शहीद झाल्यानंतर त्याच्यानंतर एअर स्ट्राईक दाखवत आहेत. आणि आज पंतप्रधान तुमच्या समोर येऊन काय सांगतायत ऐका. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले
वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? जवानांच्या नावाने मतं मागतात आता. ज्यांच्या घरातला एक तरुण गेला त्या कुटुंबाकडे बघायला कोणाला वेळ नाहीये. त्यांच्या घरी काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल, त्या परिवाराकडे कोण बघणार आहे, काय बघणार आहे माहीत नाही. आणि आमचे पंतप्रधान त्या शहीद जवानांच्या नावाने तुमच्याकडे मतं बघतायत. ही अशा इतका निर्लज्ज पंतप्रधान आजपर्यंत मी कधी बघितलं नाही. आजपर्यंत कधी बघितलं नाही. देशाला दाखवलेल्या स्वप्नांच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे याच्यासाठी तुम्हाला हे सगळं हवं होतं म्हणून पुलवामा घडलं का? मग मी ज्या वेळेला तेव्हा सांगितलं होतं की 4 वर्षापूर्वी की युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील, त्याचंच द्योतक आहे. याच पंतप्रधानांच्या मनामध्ये आमच्या वीर जवानांबद्दल, देशाची सरहद जे सांभाळतायत, जे देश सांभाळतायत, आज अनेक सोलापूरचे देखील अनेक जवान तिकडे असतील, या जवानांबद्दल याच नरेंद्र मोदींच्या मनामध्ये काय आहे पुन्हा एकदा ऐका. मी हे तर प्रत्येक सभेमध्ये ऐकवणार. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. आमच्या देशाचा जवान याच्यापेक्षा साहस करणारा कोण तर व्यापारी असतो. आमच्या जवानाबद्दल आमच्या पंतप्रधानांच्या मनामध्ये काय आहे? जो तिकडे गोळ्या खातोय, जो तिकडे शहीद होतोय, जो तिकडे मरतोय, त्याच्यापेक्षा साहसी कोण आहे तर म्हणजे व्यापारी. हे ज्या माणसाच्या मनात असेल त्या माणसाचा विचार काय असेल? जो आत्ताच झालेल्या घटनांबद्दल जर समजा तुमच्याकडे मतं मागत असेल, कोण तुम्ही आहात त्यांच्यासाठी? त्यांच्या डोक्यात जे चालू आहे ना आता, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्या डोक्यात जे चालू आहे ना, हे सगळं रशियाच्या लेवलवरती घेऊन जायचंय. रशियाच्या एक 8-10 फक्त लोकांच्या हातामध्ये या देशाची सूत्र असणार. 8-10 लोक फक्त सगळ्या या गोष्टी सांभाळणार. अर्थकारणापासून सगळ्या गोष्टी 10 लोक बघणार. बाकी तुम्ही कोण? तुम्ही गुलाम. तुम्हाला बोलायला स्वातंत्र्य नाही. आज आमचे पत्रकार बांधव कुठे आहेत? इथे आज येऊ शकतायत, पण दुर्दैवाने या देशामध्ये जर समजा परत हे आले, त्यांच्या समोर घटना घडतील पण हे लिहू शकणार नाही. यांच्या समोर घटना घडतील पण हे बोलू शकणार नाही. संपूर्ण देशाची गळचेपी करून टाकतील. तुम्हाला उद्या कुठच्या एखाद्या अन्यायाबद्दल समजा विरोधामध्ये जर बोलायचं असेल, तुम्हाला बोलता येणार नाही. हे त्या प्रकारे घेऊन जायचा प्रकार सुरू आहे. 1934, 35, 31च्या काळामध्ये जे ॲडॉल्फ हिटलरने जे केलं ना जर्मनीमध्ये, त्या वाटेवरती भारत यांना द्यायचं आहे. या भारताची संपूर्ण लोकशाही मोडून काढायची आहे. या भारतामध्ये सगळ्या संस्था मोडून काढायच्या आहेत. ते जे चालू आहे त्यांचं सरळ चालू नाहीये. म्हणून मी आज कोणताही उमेदवार उभा न करता, पक्षाचं कुठचंही काही निवडणूक न लढवता मी तुमच्यासमोर आलोय. फक्त तुम्हाला जागा करायला. बाबांनो, पुन्हा बळी पडू नका. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजे. या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही. ही माणसं तुमच्याशी खोटं बोलली.
आणि खोटं बोलली तर बोलली, पुन्हा निर्लज्जपणे तुमच्या समोर येऊन सांगतायत की काय फरक पडतोय. आम्ही असं काही बोललोच नव्हतं, आम्हाला असं काही सांगायचंच नव्हतं. याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन, जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन, भारतामध्ये आणीन, आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन. बोलले होते की नव्हते? हाच प्रश्न ज्यावेळेला अमित शहाना विचारला, तुमच्या व्हॉट्सअपवरती कधीतरी एखाद्या वेळी तुम्ही हा पाहिलेला असणारच आहे, पण विसरून जातो माणूस. मी पुन्हा तुम्हाला जागा करण्यासाठी हा मी पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवतोय. हा हसण्यावाली देऊ नका, हे तुम्हाला गृहीत धरतायत. ब्लैक मनी भी मुद्दा बना हुआ है. माना आप कह रहे हैं कि हमने तो SIT बना दी थी, हम एक्शन ले रहे हैं और पूरी कार्रवाई हो रही है और काला धन आएगा, लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आए. देखिए ये जुमला है, किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है, देश की जनता को भी. जो काले धन वापिस लाकर गरीबों को फायदा पहुंचाने की बात, उनकी योजनाएं बनती, उनके फायदे के लिए काम, इस माध्यम से पैसा किसी को कैश कभी नहीं दिया जाता, वो सबको मालूम है. ये भाषण देने का एक तरीका है, जुमला. ये भाषण देने का तरीका है, ये जुमला है, म्हणजे तुम्हाला मूर्ख बनवलं. हेच माणसं तुम्हाला गृहीत धरतायत. आजपर्यंत असंच गृहीत धरलं, आम्ही हा हो हो हे करत बसलो, आम्ही कोणाच्या सभा असल्यात आम्ही शिट्ट्या वाजवत बसलो, सगळ्या गोंधळ घालत बसलो. म्हणून आज हे तुमच्यासमोर दाखवल्या ना गोष्टी, हे एवढ्यासाठीच आहे. एक बाप दाखवला तर श्राद्ध घाला. माझ्या अनेक अजून पुढे अनेक सभा आहेत, त्या सभांमध्ये मी अजून काही गोष्टी मांडणारच आहे. पण आज जो तुमच्याकडे आलोय तो फक्त तुम्ही जागे राहा. ही लोक वाटतील ते सांगतील. या लोकांनी ज्या प्रकारचा पैसा आज लुबाडलाय या देशामधनं, मला अंदाजच नाही भाजपाने काय कहर करून ठेवलंय. या निवडणुकीच्या तोंडावर मी तुम्हाला सांगतोय, हे पैसे वाटते या जर पैसे वाटले तर घ्या. ह्यानी देश ह्यानी रिकामा केला, देश ह्यानी लुटला. हीच वेळ आहे ह्याला लुटायची. पण यांच्याकडे परत डुंकून देखील बघू नका. काय ही माणसं तुम्हाला फक्त नाचवत राहतील. किती खोटं बोलायचं, वाटलं पहिले अगोदरचे वाईट, म्हणून ह्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. हे असे निघावे. ज्या माणसावरती विश्वास टाकला त्यांनी केसाने गळा कापावा. आज आमच्या देशामध्ये ज्या बलात्काराचं प्रमाण 2014 पासून 2018-19 पर्यंत जे वाढलंय या देशामधलं, हे त्याच्या आधीही नव्हतं. या संपूर्ण नोटबंदीमुळे आज सोलापूरमधले अनेक कारखाने, जवळपास इकडे यंत्रमाग कामगार कारखाने, याच्यामध्ये 84,000 जण काम करत होते, आज 44,000वरती आले. 44,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, कामं मिळत नाहीयेत. संध्याकाळी घरच्याला तोंड कसं दाखवायचं कळत नाहीये या एका निर्णयाने. विरोधी पक्षामध्ये असताना जीएसटीला विरोध केला, सत्ता झाल्यावरती जीएसटी आणला. ज्या ज्या गोष्टींना या माणसाने विरोध केलेला आहे, निवडणुकीच्या अगोदर सत्तेवरती आल्यावरती त्यांनी त्याच गोष्टी केलेल्या आहेत. कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? कोणतीही गोष्ट माफ करायला तयार नाही, नोकऱ्या लावायला तयार नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला तयार नाही. शेतकऱ्यांचं तुम्हाला कर्ज माफ करता येत नाहीये, उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं. आज या देशामध्ये अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांचे पैसे परत येऊच शकत नाहीत. असे पैसे किती आहेत? जवळपास 8.5 लाख कोटी आहेत.
त्यातले जवळपास या सरकारने, मोदींच्या सरकारने जवळपास 2.5 लाख कोटी रुपये माफ केले. कारण काय म्हणे परत येणारच नाही. 2.5 लाख कोटी या सगळ्या धनदांडग्यांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत का? माझ्या तरुणांनी आशा ठेवली, ज्या तरुणींनी आशा ठेवली, ज्या माझ्या माता भगिनींनी आशा ठेवली, ज्या शेतकरी माझ्या बांधवांनी आशा ठेवली, या तमाम जनतेने आशा ठेवली, त्यांचं काय झालं? पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत तेच याच्यासाठी लोकांनी रांगा लावल्या त्यावेळेला. मोदी 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 म्हणून ओरड होते लोक सगळेजण, आणि याच्यासाठी म्हणून मतदान केलं. काय बोलायचं आहे लोकांना? मला बोलताना सुद्धा यांच्याबद्दल लाज वाटते. की तुम्ही इतकं प्रेम करता, तुम्ही इतका विश्वास दाखवता, आणि इतका विश्वास दाखवल्यानंतर देखील जर इतकं खोटं बोललं जाणार असेल आणि दुसऱ्याच लोकांसाठी निवडणुकीच्या आधी काय म्हणत होते? पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवायचं बंद करून टाका मनमोहन सिंगांनी. पंतप्रधान झाल्यावरती शपथविधीला तुम्ही पाकिस्तानचा नवाज शरीफांना शपथविधीला बोलवता. काहीही कारण नसताना हवेतल्या हवेत विमान फिरवून तुम्ही पाकिस्तानला लाहोरला जाता का? आमदार त्यांच्या कुठेतरी जागी जाता आणि तिकडे जाऊन बिर्याणी खाता, तिकडे जाऊन केक भरवता नवाज शरीफला. काय वाटलं असेल आमच्या जवानांना? जे ह्याच्या अगोदर जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांच्या परिवाराला काय वाटलं असेल? की अरे ज्यांनी आमच्या पोराबाळांना मारलं त्यांच्याकडे जाऊन हे त्यांना केक भरवताय. आधी वारे बाप काय वाटतंय ते सांगितलं. त्यांनी एक मारला तर 4 मारा. गोळीचं उत्तर गोळीने गेलं पाहिजे, आणि सगळ्या खोट्या गोष्टी करतात. उरीचं झालं, त्याच्या अगोदर तुमचं पठाणकोट झालं, त्याच्यानंतर हे आता पुलवामा झालं. प्रत्येक अशा घटना ज्या ज्या वेळेला घडलेल्या आहेत त्या त्या वेळेला देशामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकांसाठी म्हणून आमचे जवान वापरून घेणार. त्या आई वडिलांनी काही जेवण्यासाठी त्यांना जन्म दिलाय. जर खऱ्या अर्थाने शहीद झाले तर त्यांच्या नातेवाईकाला, त्यांच्या घरच्यांना देखील आनंद होईल की नाही माझा पोरगा शहीद झाला. हकनाक मारला गेला. हेच मोदी विचारत होते ना अगोदरच्या सरकारला, आरडीएक्स कुठून येतं मला सांगा, शस्त्र येतात कुठून सांगा, सरहद आपल्या हातातच आहे. मग मनमोहन सिंग सांगा हे येतं कुठून? मग जे आमचे 40 जवान गेले तिकडे, जो आरडीएक्सचा बॉम्ब ब्लास्ट जो झाला, मोदींनी सांगावं मला आरडीएक्स आला कुठून, ती शस्त्र आली कुठून? आहेत का उत्तर? यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून मी बाबांना तुम्हाला सांगायला आलोय, हे सगळे खोटे पाडणारे जे लोक आहेत ना, हे नरेंद्र मोदी आणि हे अमित शहा पुन्हा पुन्हा कधीही या देशाच्या राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नये, याची खबरदारी तुम्ही इथे घेणं गरजेचं आहे. आणि तो विचार करूनच आपण सगळेजण मतदानाला जाल अशी आशा अपेक्षा सगळ्यांकडे मी बाळगतो आणि आपल्या सर्वांची निराशा येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.